तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वैष्णवीला तुम्ही अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे, ती इतकी लाडात वाढलेली मुलगी आणि अशा पद्धतीचं तिचा करुण अंतभाव हे कोणालाही खरं तर पटणारी गोष्ट नाही आहे, पण हे झालंय आणि अतिशय अमानुषपणे छळ करून झालंय। काय आता या सगळ्या प्रकरणात मागणी आहे आणि हे सगळं घडलं कसं असं वाटतं? सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव्ह मॅरेज आहे। ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता। सगळे म्हणत होते नाही करायचं, पण वैष्णवी मला म्हणायची, मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून, तुम्ही काहीतरी सांगा, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे। त्यांनी काय जादूटोणा केला होता भाऊ बहिणींनी का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही, पण तिला एवढं हिप्नोटाईज केलं होतं की ती त्याच्यासंगच लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती। मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाल्यानंतर आनंद ICUला ॲडमिट होता। ICUला ॲडमिट असताना शशांक इथं आला आणि त्यांनी दोघं बहीण भाऊ गाडी घेऊन इथं आले। इथून आले तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल, मी तुला घेऊन जाणार आहे। मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण मी आता शशांकबरोबर पळून चालले। ती म्हणली अरे वेडी आहेस का तू, आत्ता तुझे वडील ICUमध्ये आहेत आणि तू असा का निर्णय घेते? त्यांनी लगेच मला सांगितलं, मुलीचे मामा अविनाश परांडे आम्ही हॉस्पिटलला होतो, आम्ही धावत पळत इथं आलो, तिला बेडरूममध्ये होती तिला थांबवलं, म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको। नाही म्हणली, मी त्याच्याबरोबर जाणारच, असा तिचा निर्णय ठाम होता तिचा। व मग तिला आम्ही समजून सांगितलं, म्हणलं त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत, दुनिया मामा बोलतायत, निर्णय नंतर घेऊ आपण। ते झाल्यानंतर मग आम्ही यांची समजूत काढली व आपली इज्जत जाईल समाजामध्ये, त्या इज्जतीसाठी आपण सगळं आपण जुळून आणलं, तुम्ही जुळून आणलं। हा, पण आता ही घटना घडली, काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची मागणी करताय? ह्याच्यामध्ये हा हुंडाबळीचा प्रकार आहे। कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आनंद म्हणला अरे मला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही, तरी त्यांनी भांडून जावयानी आणि नंदानी दोघांनी भांडून म्हणले नाही आम्हाला गाडी पाहिजेच। गाडी बुक केलेली गाडी, MG ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली, नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे। माझ्या संग भिकारी पोरं येतात, त्यांना गाड्या मिळतात, मला MG ॲक्टर नाही पाहिजे, मला हीच गाडी पाहिजे। सोन्याची तशीच मागणी झाली। वारंवार त्यांनी 1,20,000चं घड्याळ घेतलं आहे। पण नंतर 6 महिन्यानंतर जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं, वैष्णवी काय आहे? ती म्हणते मामा माझी चूक झाली, माझा निर्णय चुकला, आता मी काय करू? म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला पश्चाताप होत होता की माझी चूक झाली, पण त्याला नाईलाज होता। मला याच्यावर एकच म्हणायचं आहे, अजितदादांना मला एक निवेदन करायचं आहे, दादा ह्या लाट्या बहिणीला न्याय द्या। आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता, मी त्यावेळेस स्टेजवर होतो, त्यांचं जो बोलण्याचा टोन होता, अरे यांनी राजाभाऊनी तुमच्याकडे गाडी मागितली का तुम्ही दिली, ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं। ह्या सगळ्या हागवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला मरण्यास प्रवृत्त केलं आहे। तिची मारहाण जी अमानुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे। डॉक्टरांनी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच सांगितलं की घरातच गेलेली आहे। इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतोय। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।